8 दिवसांची सुट्टी होती म्हणून मी गावाकडे चाललो होतो। सुट्टीत काय करायचे याचे प्लॅनिंग डोक्यात शिजत होते। बराच वेळ गाडी चालवत असल्याने पाठीला रग लागली होती, पण कुठे थांबायला मन तयार होत नव्हते। एकतर मला निघायला 4 वाजले होते आणि प्रवास जवळपास 200 किलोमीटरचा होता, म्हणजे पोहोचायला रात्रच होणार होती। पटकन रूमवर जाऊन बॅग उचलली आणि गाडीला किक आणली। एक क्षण मनात पहाटे निघण्याचा विचार येऊन गेला, पण आज घरी येतो असे आईला सांगितले होते, त्यामुळे ती वाट पाहणार आणि बऱ्याच दिवसांनी गावी चाललो होतो, त्यामुळे मलाही घरी जाण्याची घाई झाली होती। कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने खूप धावपळ चालू होती, त्यामुळे एवढ्या 4-5 महिन्यात गावाकडे चक्कर टाकायला जमलेच नव्हते। फोनवरूनच अण्णा आणि आईची खुशाली कळत होती, त्यामुळे काळजी नव्हती। तालुक्याचं गाव पार झालं तेव्हा 7 वाजले होते। आता 10 मिनिटातच वडाचा फाटा येईल आणि मग तिथून पुढे 10-12 किलोमीटरवरच गाव। आता कधी एकदा पोहोचतोय असे झाले होते। अंधार दाटू लागला होता, समोर वडाचा फाटा दिसू लागला। तसा मी गाडीचा वेग वाढवला। फाट्यावर या वेळेला चिटपाखरूही नव्हते। कोण असणार म्हणा या वेळेला, मी मनाशीच हसलो। मूर्खपणा सगळा। पहा ना आता गावात विचित्र गोष्टी कशा लगेच पसरल्या जातात। नुसतेच काहीतरी निमित्त घडायला हवे आणि लगेच चर्चा सुरू। आईनेही मला उशीर करू नको म्हणून सांगितले होते, ती पण विश्वास ठेवते असल्या भाकड कथांवर। काय तर म्हणे रस्ता वंगाळ आहे, रात्रीला बाधतो। माझा असल्या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, त्यामुळे मी निर्धास्त होतो। फाट्यावरून वळलो त्यावेळी पूर्ण अंधार पडलेला होता। मी गाडीचे लाईट लावले। अरेच्चा, गाडीच्या हेडलाईटचे तर काम करायचे विसरलोच मी। अंधुकसा लागला, पुढचे काहीच दिसायला तयार नाही। हळूहळू जावे लागणार। रस्ता म्हणजे एक अरुंद पायवाटच होती, नेहमीची असल्याने काही अडचण येणार नव्हती। पण माझा अंदाज चुकला, पुढे गेल्यावर ती जास्तच खराब झाली। मागच्या वेळेला आलो त्यावेळी जरा तरी बरी होती, कदाचित पावसामुळे यावेळेस जास्त खराब झाली असावी। आयला 5 महिने काय आलो नाही तर गावचा रस्ताच विसरायला झालं। मला वेग कमी करावा लागला। आता या वेगात अजून अर्धा-पाऊण तास लागणार होता। हे शेवटचे अंतर कधी एकदा पार होते असे झाले होते। अंधार काय काळाकुट्ट पसरलाय, त्यामुळे आजूबाजूची दाट झाडी आणखीनच भीतीदायक वाटू लागली। पुण्यात अंधाराची बिलकुलच सवय राहिली नाही। माझ्याच गावचा रस्ता अनोळखी वाटायला लागलाय। माझे मलाच हसू आले। तर मगाशी काय सांगत होतो? हां, गावातले लोक अडाणी, अंधश्रद्धाळू, कशावरही पटकन विश्वास ठेवणार। माझ्यासारखे शिकलेल्याने भूतप्रेत, करणीबाधा यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल। लोक बऱ्याच वर्षांपासून चंदूची कहाणीही सांगतात। पाटलाच्या चंदूला याच रस्त्यावर बादले म्हणे। अशाच रात्रीच्या वेळेला तो एकटा येत होता। त्या दिवशी अमावस्या होती। काय झाले कुणास ठाऊक, पण दुसऱ्या दिवशी तो जंगलात सापडला। तेव्हा त्याची वाचाच बसली होती, काहीच बोलत नव्हता तो। 7 दिवस तापेने फणफणत होता आणि 8व्या दिवशी खेळ खल्लास। त्या दिवशीपासून मात्र सूर्य मावळला की कोणी एकटा दुकटा या रस्त्याने येण्याचे धाडस करायचा नाही। मला हे सर्व आठवायला लागले। सहजच म्हणून आकाशाकडे पाहिले तर चंद्र दिसलाच नाही। आज अमावस्या तर नाही ना? मी जरा चाचपटलो, पण पुढच्या क्षणी ते विचार मनातून झटकून टाकले। खरं सांगू का, फाट्यावर कुणीतरी सोबत मिळाली असती तर बरं झालं असतं। छे, मी काही घाबरलो नाही काय, तेवढीच आपली सोबत। आणि हे काय, माझा डावा हात का थरथरतोय आणि माझ्या छातीत धडधड व्हायला लागले। मी खोल श्वास घेतला, मनातले विचार धुडकावून समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं, पण ते विचार तेवढ्याच वेगाने पुन्हा येऊन आदळले। त्याकडे दुर्लक्ष करून मी दुसरेच विचार मनात आणले आणि स्वतःच्याच नादात गाडी चालवत राहिलो। थोडेच अंतर राहिले होते, फक्त माळ पार केला की झाले। माळावर गेलो की खाली गावातले दिवेच दिसतील, या विचाराने मला जरा हायसं वाटलं। नकळत वेग वाढला, पण एव्हाना माळ यायला हवा होता। किती वेळ झाला असावा फाट्यावरून निघून? 10 मिनिटं तर नक्कीच झाली असावीत। मी घड्याळाकडे पाहिलं, बापरे, अर्धा तास! मला जरा धक्काच बसला। एवढ्या वेळेत तर
मी घरी असायला हवं होतं. आता मात्र माझा धीर सुटू लागला. हा एकच रस्ता असल्याने रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. मग मात्र मला आईचे शब्द आठवू लागले. रस्ता बाधतो म्हणतात. आज अमावस्या तर नाही ना? मी आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. मला भीतीने दरदरून घाम फुटला होता. गाडीही आता हेलकावे खाऊ लागली होती. लक्षणं काही ठीक वाटत नव्हती. खरं तर आज निघायलाच नको होतं, पण आता काही फायदा नव्हता. रस्ता बाधतो एवढेच शब्द माझ्या डोक्यात घुमत होते. धीटपणाची सर्व पुटे गळून पडली होती. आणि त्याच वेळी माझे लक्ष समोर गेले. एक पांढरी धुसर आकृती रस्त्याच्या बाजूला उभी होती. आता या वेळेला कोण उभं असणार? मी जसा जसा जवळ जाऊ लागलो तशी ती हालचाल करू लागली. माझे हातपाय थरथर कापू लागले. नकळत गाडीचा वेग वाढला आणि गाडी घसरली. मी जोरात फेकला गेलो. त्याच वेळी माझी शुद्ध हरपली. मी शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती. मी घरी होतो. शेजारी आई आणि अण्णा चिंताग्रस्त चेहऱ्याने बसलेले होते. गावातील काही मंडळीही होती. मी डोळे उघडताच आई जवळ आली. बरं वाटतंय ना आता? आईच्या आवाजात काळजी होती. हो, पण मी घरी कसा आलो? पडल्यामुळे डोक्याला लागले असावे. डोकं खूप ठणकत होतं. अंगात ताप भरला होता. आईने अण्णांकडे पाहिलं. अण्णा पुढं झाले. तू आराम कर, जरा वेळाने बोलू आपण. अण्णा आजूबाजूच्या लोकांकडे पाहत म्हणाले. तसे सगळे उठले आणि अण्णा त्यांना निरोप द्यायला बाहेर गेले. आईही बाहेर गेली. बाहेरची चर्चा माझ्या कानावर पडत होती. मी म्हणते, पोरानं एवढ्या रात्री कशापायी यायचं? बरं, तेही अमावशीच्या रात्री. शेजारच्या दारका काकूंचा आवाज मी लगेच ओळखला. त्या पाठोपाठ आईचा हुंदका ऐकू आला. काल अमावस्या होती तर. मी शांत डोळे मिटून पडून राहिलो. मला रात्रीचा प्रसंग आठवत होता आणि अंगावर शहारे येत होते. आपल्याला बाधा तर झाली नसेल ना? त्या चंदूसारखी तर आपली अवस्था होणार नाही. नाही नाही ते विचार मनात येऊ लागले. मला एकदम घुसमटल्यासारखे झाले. केव्हा तरी मला झोप लागली. दुपारी जाग आल्यावर अण्णा लगेच रूममध्ये आले. तू कंपनीच्या रोडला कशाला गेला होता? आल्या आल्याच त्यांनी मला प्रश्न विचारला. कंपनीचा रोड? मला काहीच उमगले नाही. अरे, फाट्यावरून थोडं आत आलं की डावीकडे रोड फुटतो तो. कसला रोड अण्णा? मला कसा ठाऊक नाही? जरा विचार करून अण्णा म्हणाले. तुला कसा माहीत असणार? महिनाभरापूर्वीच तर एका नवीन कंपनीचं काम सुरू झालंय त्या बाजूला. पाण्याच्या बाटल्या भरण्याची कंपनी आहे ती. त्यांनी रोड केलाय तात्पुरता. तू चुकून त्या रस्त्याने गेला असशील. आता मला हळूहळू उलगडा होऊ लागला की मला रस्ता अनोळखी का वाटत होता ते. पण ती आकृती कोण होती मग? पण अण्णा, तिथे एक पांढरट धुरकट आकृती होती. मी जवळ जाताच हालचाल करायला लागली. तिलाच तर घाबरून मी पडलो. यावर अण्णा मोठमोठ्याने हसू लागले. त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून आईही लगबगीने आत आली. अरे, तो कंपनीने बाटलीच्या आकाराचा फ्लेक्स बोर्ड लावला आहे तिथं. तो वाऱ्याने हालत असन आणि तुला तो भूतासारखा वाटला की काय? आता मात्र मला माझ्या मूर्खपणाची लाज वाटली. मीही मोठ्याने हसू लागलो. त्या हसण्यात मला भूताची बाधा झाली नाही याचाच आनंद जास्त होता. आईचीही चिंता मिटली. तीही हसू लागली. मला एकदम मोकळी मोकळी झाल्यासारखे वाटू लागले. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.